आणि म्हणून त्या ठिकाणी लोक पाठवल्याबद्दल धन्यवाद. मदतीला ठाणे आणि पनवेल महापालिकेची लोक मदतीला नाही, महापालिकेचे लोक, कारण धन्यवाद. एका महापालिकेच्या कर्मचारी आणि टीमवर एवढा सगळा लोड येतो. त्यामुळे यापूर्वी देखील महाड आणि चिपळूणमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा मी सगळ्या महापालिकांची टीम तिकडे पाठवली होती आणि त्याचा फायदा त्यांना खूप झाला. आणि म्हणून यावेळेस देखील महापालिका मुंबई, आपल्या नवी मुंबई, पनवेल आणि नाही, अरे किट वगैरे तर ते ठीक आहे, ते छोट्या गोष्टी आहेत. ते आता आपल्याला गरजेला ज्या आवश्यक बाबी आहेत, आणखी जे काही आवश्यक आहे तेही आपल्याला मिळेल. शासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासनाच्या वतीने देखील जे जे काही आवश्यक आहे, जे आपण या ठिकाणी दिलं पाहिजे ते मिळणार आहे. मी आता काही कॅम्पमध्ये देखील गेलो, जिथे रिलीफ कॅम्पमध्ये लोक ठेवली होती. आणि येता कामा नये, आपल्या मालमत्तेचं नुकसान होता कामा नये, आपल्या वस्तूंचं नुकसान होता कामा नये, यासाठी सरकारच्या वतीने या ब्ल्यू लाईन, आता ही ब्ल्यू लाईन जी आहे, ही ब्ल्यू लाईन तुम्ही, मला वाटतं ग्रामपंचायतीच्या काळातली घरं आहे, त्या परमिशन घेऊन आपण बांधलेली आहे. ब्ल्यू लाईन नंतर आली, त्यामुळे तुमची चूक इथं नाही आहे, तुमच्या लोकांची. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, म्हणून मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने पण राख्या पण बांधल्या, तर जिम्मेदारी माझी वाढलेली आहे. त्या लाडक्या बहिणी पण आहे, लाडक्या भाऊ पण आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या सर्व पूरग्रस्त, पूर बाधित या सर्व ज्या काही, या आपलं पाटील नगर आहे, एकता नगर आहे, या सगळ्या ज्या ज्या मगाशी नावं घेतली, या सगळ्यांसाठी आपल्याला एक वेगळा डीसीआर तयार करायला लागेल. एक फेर सर्वेक्षण याचं ब्ल्यू लाईनचं करावं लागेल. आणि डीसीआर तयार करून या सर्व इमारती ज्या आहेत, या इमारतींचा मला वाटतं पूर्णपणे नियोजनबद्ध पुनर्विकास करायला लागेल, पूर्णपणे. आणि हा पुनर्विकास नवीन डीसीआर केल्यामुळे या सर्व प्रकल्पाला एक स्पेशल स्टेटस द्यावं लागेल सरकारच्या वतीने, अर्बन डेव्हलपमेंटच्या खात्याच्या वतीने. आणि म्हणून याला स्पेशल स्टेटस आणि नवीन डीसीआर तयार केल्यानंतर हे आपल्याला क्लस्टरमध्ये या सर्व इमारतींचा पुनर्विकास आपल्याला करता येईल. सगळ्यांना इथंच घरं मिळू शकतील आणि या ठिकाणी तुमचं जे काय राहणीमान आहे, जीवनमान आहे, हे कायमस्वरूपी या ठिकाणी आपल्याला करता येईल. नाही, आता परवानगी देऊ शकत नाही, हे आता काही लोकांनी बांधले, ते आता त्याच्यामध्ये नदीपात्रामध्ये परवानगी देत नाहीत, काही लोक बांधतात. आता ते महापालिका आणि जिल्हाधिकारी त्याच्यावर जी काही अनधिकृतपणे काम चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय, त्याच्यावर अनधिकृतपणे जे आहे त्याच्यावर कारवाई होईल. आणि म्हणून आपल्याला सांगतो की हे 3-4 विषय जे आहेत त्याच्यावर आपलं सरकार काम करेल. जिल्हा मी ज्या पहिल्याच वेळेस कलेक्टर आणि कमिशनरना सांगितलेलं आहे की हे कायमस्वरूपी डोक्यावर टांगती तलवार जी आहे दूर करायची असेल तर याचा नियोजितपणे पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे. याला ज्यादा FSI लागेल, ज्यादा आपल्याला रूल्समध्ये काही बदल करावे लागतील, तर तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देखील मी पहिल्या दिवशी दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे मी आज वैयक्तिक यासाठी आलोय की प्रत्यक्ष मला हे बघायचं होतं कशा प्रकारची बांधकाम आहेत, किती पाणी जातं, लो लाईन कुठे आहे, ब्ल्यू लाईन कुठे आहे, पाण्याचा प्रवाह काय आहे, नदीमध्ये काय काय आहे. आता डोळ्यांनी मी बघितलं, नदीमध्ये राडारोडा पडलेला आहे, नदीमध्ये भराव झालेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणून महाडमध्ये जेव्हा पाऊस पूर यायचा त्यावेळेस त्याचं कारण एवढंच होतं, हे सगळं भरून गेलं होतं आणि वरून पाऊस आला की डायरेक्ट लोकांच्या घरात पाणी, दुकानांमध्ये पाणी शिरायचं. तिकडचा राडारोडा काढल्यामुळे तिथं आता पूर येत नाही महाडमध्ये. आणि म्हणून तशाच प्रकारचं काम आपल्याला इथं करायचं आहे. तुम्ही फक्त सहकार्य करा, सरकार तुमच्या बरोबर आहे, जिल्हा प्रशासन तुमच्या बरोबर आहे, एवढंच मी सांगतो.